राम राम मंडळी, कसं काय बरं चाललं का? आपलं काय सर्वातल्या पटी असेल परत दिसणार विषय घ्या. मी मुलगीला सांगा की बा 579 ना आपले रिचार्ज मारणं पडी, 579 रिचार्ज मारणं पडी. मग रिचार्ज तिने विचार की 579 म्हणजे किती होणे पप्पा, म्हणजे अशा विषयी. मग तिले मला इंग्लिशमध्ये सांगणं पडणं की 579 म्हणजे 579. आता विचार करा आपला नंतर मग ह्या पोऱ्या कसं काय करते, ही आयराणी भाषा कसं काय बोलते, ही आयराणी भाषा कशी शिकते. आणि आयराणी भाषा माझ्या म्हणी शेतीस वाक्प्रचार शेतं गाणं शेतं किंवा जे बी साहित्याचे आयराणी भाषा तर त्यानं कुठे डॉक्युमेंटेशन नाही ना, किंवा कुठे ते लिखित स्वरूपात नाही, किंवा कुठे काही हे नाही. आता कदाचित ऑडिओ चॅनल होती किंवा व्हिडिओ चॅनल होती, पण मला ते माहीत नसे कदाचित. पण मग आपला एक छोटासा प्रयत्न असे की जेणेकरून ह्या चॅनलवर आपण जसले बी आयराणीमा गाणं येतं किंवा म्हणी माहिती शेती किंवा कुठल्याही प्रकारनं आपलं मायबोलीमधलं साहित्याचे कुठल्या प्रकारनं लोककथा शेतीस किंवा कुठल्या प्रकारनं जे संगीत हे ते कुठल्या प्रकारनं आयराणीमधलं जे बी साहित्य ते आपण या चॅनलवर आपले प्रसारित करण्याचे एक उद्देश असेच की ज्या आपण गेल्यानंतर की ज्या पोऱ्या शहरात शिकतात जसे म्हणा पोऱ्या शिकतात, मग तेसले आयराणीला काही गंध नाही, आयराणी माहीत नाही, आयराणी बोलता येत नाही, आयराणी फक्त समजस. मग हा जो अमूल्य जो ठेवायचे आपला संस्कृतीना आयराणी भाषाना हाऊ संस्कृतीना ठेवा पुढे येणं चलन कशी बरोबर ना. आता आपला वाडवडील होता त्याने आपल्यापर्यंत आणं, मग आपला जे कर्तव्य की आपण हा जो ठेवा अमूल्य आयराणी भाषाना संस्कृतीना अमूल्य ठेवा आपण आपल्या पोऱ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. आता बघा की शिक्षण घेणं त्यांच्यासाठी शहरात जाणं ह्या गोष्टी ठीक शिकतील, पण मग आपला जे आहे ना आपला जो बेस आहे आपला जो पायाशी आयराणी म्हणा किंवा आपली जी मातीशी त्याला आपण विसरता कामा नाही ना. त्यांनाकरता आपला छोटासा प्रयत्न असे की आपला छोटासा चॅनल बनाडी आणि त्यांनावर आपण आयराणीमधला जे गाणं वगैरे शिकतील सर्व प्रकारनं आयराणीमधलं साहित्य आपलं या चॅनलवर प्रसारित करण्याचे. हे पाहते सुरुवात मनापासूनच करत नाही. मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस मला आमच्या गावातला एक माणूस गाणं शिकवत होता आयराणीमधलं, ते मला अजून आठवत ते गाणं मी तुम्ही म्हणता काढत. त्याच प्रकारनं ज्या लोकगीतं शेतस यासुद्धा आपल्या आठी करणार गाण्याचे शे बघा. वाकडा तिकडा बाब हो त्यावर होता कोला तो मना साला चिमणी मनी सासू डोलगी धरी नाचू काळी कुत्री निकाई भिंत बलत नाचालेला भिंत. त्यामुळे अशा प्रकारनं गाणं आपले या चॅनलवर प्रसारित करणारच. त्याच प्रकारे मी आता अपेक्षा करत की या चॅनलवर जास्तीत जास्त लोक येतील, जास्तीत जास्त लोक मला संपर्क करी मग आपले तुम्हाला आवाज गाणं रेकॉर्ड करता येते किंवा तुम्ही पर्सनल तुम्हाला व्हिडिओ शूट करी मला व्हॉट्सअपला सेंड केला तरी चालेल. मला खाल नंबर येते आठ नंबर येते, तर त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आणि त्या पद्धतीने आपले हे चॅनल ग्रो करण्याचे. आपल्या चॅनलला नाव शे मनी मायबोली आयराणी. धन्यवाद. राम राम.